आजचा दिवस अगदी खास होता. कारण आम्ही ठरवलं होतं घरातल्या घरात बसून आता कंटाळा आलाय. मग आम्ही म्हणलं चला आज राधाराणीला गार्डनला फिरवून आणूया. कारण खूप दिवस झाले ना. मग आईही आली होती. तर मग काय सोने पे सुहागा आणि सगळे मिळून निघालो आम्ही गार्डनकडे. ऑटो बुक करत होतो, मात्र भरपूर वेळ ट्राय केला पण ऑटो काही बुक होत नव्हता. मग कसं तसं तर करून ऑटो बुक झाला आणि आम्ही शेवटी आलो गार्डनला. पण बघा गार्डनला राधाराणीला सोडल्या सोडल्या ती पळत सुटली तिच्या झोक्याकडे आणि आम्ही मात्र इकडे तिकडे हिंडत होतो. आई पण आली होती, माऊ पण आली होती आणि तिच्या आजीने तिला खूप गाडा खेळवला, झोका खेळवला, घसरगुंडी खेळवलं. राधाराणीने आज खूप छान एन्जॉय केला. तिची माऊ मात्र बसली होती मोबाईल बघत. घरातलं तेच वातावरण कंटाळा आणणारं होतं, पण इथं गार्डनमध्ये जणू थकवा सगळा उडून गेला. मात्र घरी जात असताना एक मजेशीर प्रसंग झाला. तिच्या माऊला खायची होती पाणीपुरी आणि राधाचे मध्येच होते की बाहेरचं खायचं नाही, घरचं खायचं. आणि जसं आम्ही पाणीपुरीच्या गाड्यावर पोहोचलो तसं राधाचीच चालू झाली की मला पण खायची. मग काय घ्याव्या लागल्या 2 प्लेट आणि खाव्या लागल्या. आणि जाताना पण आमच्यासोबत तसंच झालं. भरपूर वेळ ट्राय केला परंतु आमचा रॅपिडो काही बुक होत नव्हता. मग आम्ही अर्धा किलोमीटर चालत आलो आणि नंतर आम्हाला रिक्षा मिळाली. तर आम्ही घरी अशा प्रकारे पोहोचलो. असा होता आजचा आमचा दिवस. बाय बाय.